हॅलो. सध्या ना मला पेरेंटिंग हा प्रचंड चॅलेंजिंग जॉब वाटतो आहे. मी जॉब का म्हणतो आहे कारण खरंच त्याच्यात पण आपण ॲज अ पेरेंट म्हणून परफॉर्म करायला पाहिजे, ही रिक्वायरमेंट झाली आहे असं वाटतं आहे मला. आणि एक 8 दिवसापूर्वी मी डॉक्टर आशिष देशपांडे, एक सिनियर सायकोलॉजिस्ट आहेत, बेलेपार्ले मुंबईमध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे आणि व्हेरी सिनियर डॉक्टर. त्यांचं एक व्याख्यान मी ऐकायला गेलो होतो. त्याचा विषय होता की आजकालची मुलं बोलत नाहीत आणि मला फार इंटरेस्ट होता, त्यामुळे मी त्यांना ऐकलं. तर त्यांची मी 1-2 ऑब्झर्वेशन्स तुम्हाला आत्ता सांगणार आहे आणि त्यानंतर आजच माझ्याबरोबर घडलेले 2 प्रसंगही मी तुम्हाला सांगणार आहे. देशपांडे साहेबांचं म्हणणं असं होतं की आजकालची मुलं ही डिजिटल मीडियामध्ये इतकी घुसली आहेत, इमोजी वापरतात इतके की त्यांना भाषा वापरण्याची गरज ही हळूहळू त्यांची कमी होत चालली आहे. म्हणजे त्यांनी फार एक छान उदाहरण दिलं जे अगदी टिपिकल मराठी आपल्या भाषेच्या संपन्नतेला त्याची दाद देता येईल. की मन उद्विग्न होणं, मनाची घालमेल होणं, उदास वाटणं, हे तुम्ही इमोजीवरनं कसं सांगणार? अशक्य आहे. बरं, हे तिन्ही वेगवेगळे शब्द आहेत, त्या तिन्हीच्या भावना, त्याचे अर्थ तिन्हीचे वेगवेगळे आहेत. हे त्या मुलांना कळणार कसे आणि कधी कळणार? हे शब्द काही आपल्या रोजच्या संभाषणातले नाही आहेत. रोज घरी कोण हे वापरत असेल असंही नाही आहे. हे वाचनात आले तर कळू शकतील, पण म्हणजे अगदी उद्विग्न आणि घालमेल वगैरे हे नाही जरी झालं तरी साधी रोजची आपली भाषा, जी कुठली मातृभाषा असेल, ती आज मुलांची डेव्हलप होतीये का नाही, हे आपण पेरेंट्सनी एक जागरूकपणे पाहायला हवं असं मला वाटतंय. कारण यात धोके बघा किती आहेत. म्हणजे जर का भाषाच डेव्हलप नाही झाली तर कम्युनिकेटच नाही करता येणार. कम्युनिकेट करता आलं नाही तर लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होणार नाहीत. एक आयुष्यात केवढा हा मोठा चॅलेंज येईल की आपल्याला कम्युनिकेट नाही करता येते. म्हणजे मग त्याच्यात मग लेटर ड्राफ्टिंग आलं, ईमेल ड्राफ्टिंग आलं, इंटरव्ह्यूला सामोरं जाणं आलं, एक गप्पा कोणाशी मारणं आलं, नवीन ओळख करून घेणं आलं. हे सगळं अवघड होऊन बसेल आणि किती ते म्हणजे किती कॉम्प्लेक्स येईल त्या मुलामध्ये, किती अजून तो एकटा राहील, आयसोलेट राहील. आणि म्हणजे फार जिकिरीचं मला वाटतं. आणि हे आज इतकी सोशल मीडिया म्हणा, स्मार्टफोन्स म्हणा, इंटरनेट म्हणा, ChatGPT म्हणा, हे सगळं इतकं आयतं वाढून ठेवलं आहे आपल्याला समोर की आपला ॲज अ पेरेंट म्हणून हा जॉब फार चॅलेंजिंग आहे. की मुलांना बरं यातनं सुटका नाही आहे आणि यातनं सुटका नसावी, कारण डेव्हलपमेंट इथे होती आहे, त्यामुळे तो तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक हा असणारच आहे आणि असावाच. पण त्याच्या बरोबरीने भाषा डेव्हलप होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी सजग राहिलं पाहिजे आणि मुलांच्या मागे लागून त्याचं त्यांना महत्त्व पटवून देऊन त्यांची भाषा डेव्हलप कशी करता येईल ह्याकडे अगदी कॉन्शियसली पाहायला पाहिजे. अजून एक आशिष देशपांडे, डॉक्टर देशपांडेंनी सांगितलेला एक किस्सा. ते मध्यंतरी कुठे चालत चालले होते आणि एक 4-5 मुलांचा ग्रुप साईन लँग्वेजमध्ये बोलत होता. तर ते थांबून थोडा वेळ त्यांना निरखून पाहिलं आणि ते 4-5 जण त्यांच्या जगातच होते. आजूबाजूला लोक त्यांच्याकडे बघत होती, पॉइंट आऊट करत होती, कोणी थांबून पाहत होते, त्यांना काही फरक पडत नव्हता. ती मुलं बोलू शकत नव्हती दुर्दैवाने, पण साईन लँग्वेजमध्ये ती मुलं इतकी मजा करत होती, हसत खिदळत होती की याचं डॉक्टरांना फार नवल वाटलं. आणि मी हे ऐकल्यावरती पहिला माझ्या डोक्यात आलं की अरे, आपल्याला सुदैवाने बोलता येत आहे आणि आपण ते वापरत नाही आहोत. हे दॅट इज अन आयरनी, पण हे नाही व्हायला पाहिजे. आता आजच माझ्या बाबतीत घडलेले 2 किस्से तुम्हाला अजून सांगतो. मी शक्यतो एकटा असतो तेव्हा मी गाडीने जात नाही, मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो. सो आज मी बसने चाललो होतो सकाळी एका ठिकाणी. तर माझ्या बाजूला एक माणूस येऊन बसला, साधारण एक 35-40च्या मध्ये असेल. त्याने बसल्या बसल्या फोन काढला
आणि आपण जसं सेल्फी घेतो ना तसं काहीतरी त्यांनी करायला सुरुवात केली. तर मला खरं तर पहिल्यांदा राग आला की बसमध्ये हे काय करतोय हा. बरं बाजूला आहे म्हणून आपण त्याच्या फोनमध्ये डोकवूही शकत नाही. पण नंतर कळलं मला, म्हणजे 1-5 सेकंदातच, की त्यांनी त्याच्या मुलीला फोन केला होता. तोही दुर्दैवाने बोलू शकत नव्हता म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल लावला होता आणि तो साईन लँग्वेजमध्ये जवळपास 5 ते 7 मिनटं त्याच्या मुलीशी बोलला. आणि मला इतकी गंमत वाटली त्याची. मी बाजूलाच बसलो होतो त्याच्या. त्याला पोचायला उशीर होत होता म्हणून त्यांनी मुलीला फोन करून त्याला कळवायचं होतं की मी बसमध्येच आहे, बस उशिरा मिळाली आहे वगैरे वगैरे. असं त्यांनी 5-7 मिनटं इतका छान संवाद साधला त्याच्या मुलीशी. मला खरंच बघून इतकी म्हणजे हेवा वाटला खरं सांगायचं तर. दुसरा अजून एक किस्सा. कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे काय बोलायचं, काय बोलायला विषयच नसतात. तर तसं नाही. आता आज मी संध्याकाळी समोरच एक ग्राउंड आहे तिकडे चक्कर मारायला गेलो होतो आणि मी बाकावरती बसलो. तर माझ्या बाजूला एक वृद्ध जोडपं येऊन बसलं. 70च्या पुढचे होते दोघंही जण. आणि त्यातले आजोबा आजीनं सांगत होते, अगं ते झाड बघितलंस का समोर, काय छान आहे. आणि त्या झाडाला ह्या बाजूला वेगळी पानं आणि त्या बाजूला वेगळी पानं, काय निसर्गाची गंमत आहे. असं त्यांचं चाललं होतं. आणि 1-2 मिनटं आजीबाईंनी झाडाकडे निरखून पाहिलं आणि मग ते म्हणाल्या त्यांना, अहो त्याच्याबरोबर मागे गुलमोहराचं झाड आहे, त्याची एक फांदी वाकून त्या झाडात आली आहे आणि ती 2 वेगळी झाडं आहेत, तुम्हाला दिसत आहेत ती एकच. याच्यावरती त्यांची 1-2-3 मिनटं चर्चा झाली. त्यानंतर बाहेर एक इनोव्हा गाडी येऊन थांबली. त्यांची ती मॅगव्हिल्स, हल्ली ज्या गाड्यांची इतकी सुंदर सुंदर असतात, ती पाहून त्या दोघांनी 1-2 मिनटं चर्चा केली की आजकालच्या गाड्या कशा छान आहेत आणि हे मॅगव्हिल किती छान दिसतंय, मी तर पहिल्यांदाच बघितलंय, तू कधी बघितलं होतंस का, मग आपली जुनी तुला गाडी आठवतीये का वगैरे. बोलायला विषय असतात, आपण बोलायचं ठरवलं तर विषय असतात, एवढंच मला सांगायचं. तर हे 2 किस्से आज मला खूप काही शिकवून गेले, सांगून गेले. आणि अजून एक छोटासा किस्सा. एक 8-15 दिवसांपूर्वी मी जावेद अख्तर साहेबांचं एक इंस्टाग्रामवरती एक पोस्ट पाहिलं होतं की एक तरुण त्यांना येऊन भेटला आणि त्यांना जावेद अख्तर साहेबांचे गाणी त्यांची कशी छान असतात वगैरे तो त्यांना सांगत होता. आणि दर वाक्य संपल्यानंतर तो तरुण त्यांना विचारत होता. असं जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं की यू आर गेटिंग माय पॉईंट राईट, यू आर गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू से. हे 1-2दा ऐकल्यावरती जावेद अख्तर साहेबांनी त्याला सांगितलं, नो आय एम नॉट गेटिंग युअर पॉईंट, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेईंग. जावेद अख्तर साहेबांचं म्हणणं हे होतं की दुर्दैवाने त्याला बरंच मला काही सांगायचं होतं, पण तो ते सांगू शकत नव्हता, कारण त्याच्याकडे तेवढी शब्दसंपदाच नव्हती, त्याची भाषाच नव्हती तेवढी इव्हॉल्व्ह झालेली. हे एक किती डेंजरस आहे हा प्रकार. म्हणजे त्या माणसाला जावेद अख्तर साहेबांची गाणी आवडतात हेही त्याला सांगता येऊ नये. म्हणजे एका गीतकाराची गीतं आवडत आहेत हे त्या माणसाला, तरुणाला चांगल्या भाषेत, साध्या भाषेत त्यांना सांगता येऊ नये. माझी आज अगदी सगळ्या पालकांना अगदी विनंती आहे, मुलांना तर आहेच, की ह्याकडे फार डोळसपणे पहा. टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन्स आणि हे सगळं आपल्याला पाहिजे, पण आपली भाषाही आपल्याला पाहिजे. आणि बेसिक रोजचं संभाषण जर का आपल्याला करता येत नसेल तर हा फार फार धोकादायक सिग्नल आहे. हा आजचा दिवस अख्खा माझा ह्या एका विचारात गेला आहे, स्पेशली हे 2 इन्सिडन्स झाल्यानंतर. तर कृपया आपल्या मातृभाषेकडे लक्ष द्या, ती भाषा वाढवा, वाचन करा, लिखाण करा, बोलते व्हा, बोला. घरी मित्रमंडळींशी स्मार्टफोनवरती चॅट करण्यापेक्षा फोन डायल करा, फोन नंबर फिरवून बोला, पण बोला. भाषा ही डेव्हलप व्हायलाच पाहिजे, नाही तर आयुष्य फार खडतर होईल. थँक्यू व्हेरी मच. आज हे काहीतरी असे वेगळे 2 विचार तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. तुम्ही ऐकताय, तुमच्या कॉमेंट्स येत आहेत. आमचा चॅनल तुमच्या कुठल्या तरी एका मित्राला शेअर करा. हा एपिसोड कुठल्या तरी एका अशा माणसाला शेअर करा की जो स्मार्टफोनमध्ये घुसलेला आहे, चॅटमध्ये घुसलेला आहे. थोडं त्याला कळू दे की बाबा हे का महत्त्वाचं आहे आणि ह्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात.
सो भेटूया लवकर. थँक्यू व्हेरी मच.